नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक मोठी बातमी अगदी सुरुवातीलाच समोर येतेय. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती निवळी या घाटामध्ये अपघात झालेला आहे. एलपीजी टँकरनं मिनी बसला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे मिनी बस पलटी झालाय. अपघातानंतर एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुद्धा सुरू झाली, तर एका घराला यामुळे आग लागल्याची माहिती आहे. आणि या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिशय भीषण असा अपघात आपण पाहतोय. मुंबई गोवा महामार्गावरती टँकरचा भीषण अपघात झालाय. मिनी बसला धडक दिली आणि ज्यामुळे एलपीजी गॅस जो आहे तो गळती झाला. याचा फटका प्रवाशांना सुद्धा बसलेला आहे. बसमधील प्रवासी जखमी झालेत, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक घर जळाल्याचीही यामध्ये माहिती मिळते. रत्नागिरीतल्या या घटनास्थळावरून अगदी थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी. पाहूयात तिथली परिस्थिती कशी आहे. मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे. गॅस टँकर पलटी झालेला आणि त्याचबरोबर बस देखील ही पलटी झालेली आहे. गॅस टँकर हा रत्नागिरीच्या दिशेने जात होता आणि हा रत्नागिरीवरून हा चिपळूणच्या दिशेने जात होता आणि बस जी आहे ती रत्नागिरीच्या दिशेने जात होती. मात्र या गॅस टँकरची धडक ही बसला लागली आणि ही बस ही खाली रस्त्याच्या खाली कलंडलेली आहे. जवळ 25 ते 30 फूट ही बस खाली गेलेली आहे. मिनी बस आहे आणि या बसमध्ये जवळपास ती 35 ते 40 प्रवासी होते आणि या बसमधून हे रत्नागिरीच्या दिशेने जात होते आणि एकंदरीत पाहिलं तर या बसमधील प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत. हा गॅस जो आहे तो लिकेज झालेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर आता अग्निशमन दल देखील आलेला आहे. या गॅसमुळे इथल्या बाजूच्या घराला देखील आग लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकंदरीत मोठ्या प्रमाणात इथं जे आहे ते पॅसेंजर जे आहेत ते जखमी झालेले आणि जखमींना रत्नागिरीमध्ये हलवण्याचं काम सध्या सुरू आहे. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. आता या जखमींवरती उपचार सुरू आहे, त्याची अपडेट आपण घेत राहू. मात्र आता सगळ्यांची चिंता वाढवणारी अशी बातमी पाहूयात. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 595 वरती पोहोचली आहे. राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि यात पुण्यात सर्वाधिक 31 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर त्या पाठोपाठ मुंबईत 28 रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 7 तर ठाण्यात 6 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून आरोग्य विभागाकडून केलं जात आहे. रुग्णांची आकडेवारी आपण पाहतोय. पुण्यात 31 आहेत, मुंबईत 28, तर मीरा भाईंदर, पालघरमध्ये प्रत्येकी 7 रुग्ण आहेत. नवी मुंबईमध्ये 4 आहे, कल्याणमध्ये 3, ठाण्यात 7, साताऱ्यात 1 रुग्णाची नोंद झाली आहे. कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि परभणीतही प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 6,000च्या जवळपास पोहोचली आहे. देशात आता 5,755 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात सर्वाधिक 1,806 रुग्ण हे केरळमध्ये आहेत. त्या पाठोपाठ गुजरातचा नंबर लागतो, तिथे 717 रुग्ण आहेत. दिल्लीत 665 आहेत, तर कर्नाटकात 444 रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर जगाला धडकी भरवणारी अशी बातमी आहे. 7 जून ही तारीख अत्यंत महत्त्वाची, कारण की याच तारखेला जगाचे 2 तुकडे होणारे असं भाकीत करण्यात आलेलं आहे आणि भाकीत केलंय बाबा वेंगांनी. बाबा वेंगांची भाकीतं अचूक ठरतात आणि त्यामुळेच त्यांच्या भविष्यवाणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आता 7 जून महिना आणि एकूणच 2025 या वर्षातल्या त्यांच्या भाकितांनी अनेकांना धडकी सुद्धा भरवली आहे. पाहूयात नेमकं काय त्यांनी भाकीत केलंय स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. 7 जून नंतर जगाचे 2 तुकडे. बाबा वेंगांच्या भाकितानं हादरलं जग. जून नंतर 2025 मध्ये कोणती आपत्ती? जगातील सध्याची युद्धस्थिती, हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीनं लोकांची झोप उडवली आहे. बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा या महिलेनं आतापर्यंत अनेक भाकीतं केली आहेत. ती सगळी खरी ठरली आहेत.
आता 7 जून 2025 रोजीसाठी बाबा वेंगानं केलेल्या भविष्यवाणीनं अनेकांच्या पोटात गोळा आलाय. काही एजन्सीचे अहवाल, अवकाश शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञांचे इशारे हे सर्व मोठ्या आपत्तीच्या दिशेनं निर्देश करतायत आणि ही दिशा बाबा वेंगा यांनी 2025 शी संबंधित केलेल्या भाकितांशी मिळती जुळती असल्याचं दिसतंय. 7 जून या तारखेमध्ये असं काय खास आहे ते पाहूया. ज्योतिषांच्या मते 7 जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ आपली राशी बदलतोय. मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह युद्ध, आक्रमकता, अपघात, जाळपोळ, रक्त यांचा कारक आहे. त्याचवेळी सिंह राशी नेतृत्व, शक्ती आणि अहंकाराचं प्रतीक आहे. जेव्हा मंगळ सिंह राशीत भ्रमण करतो तेव्हा असं मानलं जातं की त्याचं जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. बाबा वेंगाच्या मते 2025 नंतर जग वेगवेगळ्या मानसिकतेसह 2 संस्कृतींमध्ये विभागलं जाईल. एक तंत्रज्ञानात बुडालेली असेल आणि दुसरी अध्यात्मात हरवलेली असेल. दक्षिण गोलार्धात अचानक एक मोठा स्फोट होईल. विषारी पदार्थ पाण्यात विरघळतील आणि नवीन रोग जन्माला येतील. जून 2025 नंतर विषाणू आणि बुरशी नवीन साथीचे रोग निर्माण करू शकतात. आज 7 जून 2025 रोजी मंगळ पण बदलला आहे. मंगळ ग्रह हा जो अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो, ज्यामुळे सृष्टीवर त्याचे अनेक शुभ अशुभ परिणाम मानवी जीवनावर होतात, तो आज गेलेला आहे एक राजराशी, ज्याला सिंह राशीला म्हणतात. आणि ही स्थिती 28 जुलैपर्यंत आहे. 28 जुलै 2025 अशा प्रकारे अतिवृष्टी, भूकंप, युद्धजन्य स्थिती या विशिष्ट घटनेतून देश आणि समाज जाईल असा हा ग्रहांचा असणारा कालखंड आहे. अचूक भाकीत करणारे बाबा वेंगा कोण होते ते पाहूया. बल्गेरियाचे वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला. त्यांनी अगदी लहान वयातच त्यांची दृष्टी गमावली. परंतु असं म्हटलं जातं की देवानं त्यांची पाहण्याची क्षमता हिरावून घेतली आणि भविष्य जाणून घेण्याची अद्वितीय क्षमता दिली. बाबा वेंगा एक अतिशय रहस्यमय महिला होती. तिने अनेक मोठ्या जागतिक घटनांचं भाकीत केलं होतं. त्यातील काही भाकीतं इतकी अचूक होती की जगभरातील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञही त्यांच्या दूरदृष्टीनं थक्क झाले. बाबा वेंगा यांनी 1996 मध्ये जगाचा निरोप घेतला. आपण अनेकदा भाकीतं फक्त एक किस्सा समजून दुर्लक्ष करतो, परंतु बाबा वेंगांच्या अचूकतेमुळे त्याकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. त्यामुळे 7 जून आणि एकूणच 2025 या वर्षामध्ये जगात काय मोठं घडणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. मानसिक दृष्ट्याही त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मंडळी, काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्क इथे एक भव्य कार्यक्रम घेतला होता आणि या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते मंडळींनी सहभाग तिथे नोंदवला होता. याच कार्यक्रमात आल्या होत्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यावेळी तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं असेल की राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. याच व्हिडिओवरती अखेर सोनाली बेंद्रेंनी मौन सोडलंय. तिथे माझी बहीण होती आणि मी तिच्याशी बोलत होते असं स्पष्टीकरण सोनाली बेंद्रेंनी दिलंय. पाहूयात. काय म्हणाल्या होत्या आपण पाहूयात. So I have to ask you that because that video went viral recently. I can't show it because we don't have the rights to it. But where you turned and looked at Raj and then it went viral on social media ki ye 20 years ago he had a crush on Sonali. And Did things he? like- I Yeah. doubt it, but yeah. When you turn, I think he was little hesitant, piche se, and you just, it was a very innocuous video. No. And I'll then tell it you went what. Honestly, that when I spoke and I called, I was talking to my sister who was right there. Behind him. Yeah. But- Not even behind him. Was it behind him? I don't know. But that was to my sister. But there's no who I was gossip telling her, about you, just na? come. Raj's wife, her mother, and my Masis are best friends. Okay. Her mother has held me 10-day-old because you know how? My mother's younger sister, that Masi. आता थेट जातोय पुण्यामध्ये, कारण पुण्यातलं हिंजवडी IT पार्क म्हणजेच वॉटर पार्क झालंय. होय, पुण्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. हिंजवडीमध्ये 10 मिनिटांच्या या पावसानं अगदी हाहाकार झाला आणि त्यामुळे IT पार्कमधल्या भागातल्या रस्त्यांना जणू
नदीचं स्वरूप आलं होतं. हिंजवडी परिसरात मेट्रोची कामं सुरू आहेत, त्यामुळे 10 मिनिटांच्या पावसाने सुद्धा अगदी रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. याच भागात कमरे इतक्या पाण्यातून PMPML चालकानं बस काढण्याचं धाडस केलं होतं आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरती आता खूप व्हायरल होतोय. दरम्यान पाऊस कोसळतोय आणि याचा आनंद नृत्यांगना गौतमी पाटीलनं चांगला सुटल्याचं पाहायला मिळत आहे. रिमझिम पावसात गौतमी थिरकली आहे. तिने डान्सचा व्हिडिओ आता शेअर केलाय आणि त्यामुळे पावसाळ्यातील गौतमीचा हा डान्स पाहून चाहते अगदीच खुश झाले. एकीकडे पाऊस कोसळतोय, आनंद लुटला जातोय, मात्र दुसरीकडे विदर्भात पारा वाढतच चाललेला आहे तापमानाचा. हो, राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत असताना विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अगदी 40च्या पार गेलेला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच अकोल्यासह राज्यात पुन्हा उकाड्याची लाट जाणवते. राज्यात अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ब्रह्मपुरीत राज्यातील उच्चांकी 42.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांचा पारा 40ची पार नोंदवण्यात आला आहे. पण पाहतोय ब्रह्मपुरीत 42.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय, तर नागपूरमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमान होतं. वर्धा, अकोला आणि यवतमाळमध्ये सुद्धा 40 ते 41 अंशांच्या दरम्यानच तापमान राहिलं. आता जर तुम्ही कुरिअर पाठवत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काही बदल झालेत, म्हणजेच कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला यापुढे पिन कोडची गरजच भासणार नाहीये. होय, भारतीय पोस्ट खात्यानं डिजिटल पिन सुरू केलेलं आहे, जे आपल्या लोकेशन कोऑर्डिनेट्सच्या आधारे डिजिटल पिन कोड तयार करेल आणि डिजिटल पिन कोड सेवेचा फायदा म्हणजेच तुमचं कुरिअर योग्य पत्त्यावरती पोहोचेल. तर डीजी पिनकोडसह अजून एक दिलासादायक बातमी आहे सर्वसामान्यांसाठी. राज्यात स्टॅम्प पेपर संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. जात पडताळणीसारख्या शासकीय प्रमाणपत्रासाठी स्टॅम्प पेपरची अट हटवण्यात आलेली आहे. या संदर्भात महसूल खात्यात निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रात 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची होणारी बेकायदेशीर विक्री थांबवावी, याचसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पुणे दरम्यान तुमचा नेहमीचा प्रवास आहे का? आणि जर तुम्ही इथल्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालायत तर अगदी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मुंबई पुणे हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे 10 पदरी करण्याचं नियोजन आहे आणि या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी थेट 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. येत्या 10 दिवसांमध्ये यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. तर या द्रुतगती महामार्गावरून दररोज 65,000 वाहनं धावतात आणि जर गर्दी असेल तर अशा वेळी ही संख्या लाखांच्या पार पोहोचत असते. आषाढीचे वेध संपूर्ण राज्याला लागलेत. आषाढी यात्रेचा सोहळा येत्या 6 जुलैला साजरा होतोय आणि याच काळात जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता यावं यासाठी 27 जूनपासून ते प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू ठेवणार आहेत. होय, मंदिर समितीनं तसा निर्णय घेतलाय. तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. भाविकांना वेळेत दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीनं टोकन दर्शन सुविधाही सुरू केलेली आहे. यासाठी येत्या 15 जून ते पासून टोकन दर्शन व्यवस्थेचा डेमो घेण्यात येणार आहे. आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अगदी सपत्नीक होणार आहे आणि यावेळी मानाचे वारकरी नेमकं कोण असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जून रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. पलंग काढणे म्हणजे देवाच्या मागे लोड देणे. लोड देणे म्हणजे देवाचे सर्व राजोपचार बंद होणे,
व राजोपचार बंद झाल्यानंतर भक्तांना 24 तास सुलभ दर्शन देण्यात येणार आहे. येत्या 6 जुलैला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार आहे. तर श्री संत गजानन महाराजांची पालखी 2 जूनला शेगाव इथून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. पालखी काल अकोल्यातल्या पातूर शहरात विसावली, तर आज पालखी वाशिम जिल्ह्यातील मेडशीकडे रवाना होणार आहे. या पालखीचे यंदा 56वे वर्ष आहे. यानंतर टॉप 5च्या माध्यमातून पाहूयात की सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या कुठल्या आहेत. जळगावमध्ये सोन्याच्या दरात 1,400 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या त्याची किंमत 96,400 रुपये. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 1,000 रुपयांची वाढ होऊन ते 6,800 रुपयांवरती पोहोचलंय. कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल करण्यात आलेत. कला क्षेत्रातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे बदल केले गेलेत. दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारतानं मोठी झेप घेतली आहे. देशातील 27 कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आलेत. जागतिक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. शूटर AK-47 म्हणून सोशल मीडियावरती शेखी मिरवणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अटक करण्यासाठी आल्यानंतर तो चांगलाच घाबरला आणि त्याने इमारतीवरून खाली उडी मारण्याची धमकी दिली. मात्र अहमदाबाद पोलिसांनी त्याला मोठ्या शिरतापून अटक केली आहे. अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन ठरली आहे. वर्ल्ड नंबर 1 आयर्ना सबालेकांचा तिने धुव्वा उडवलेला आहे. त्यामुळे सबालेकाचं यंदा चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलेलं आहे. कोकोने सबालेकाचं 6-7, 6-2, 6-4 अशा फरकानं पराभव केला. कोकोची फ्रेंच ओपनची चॅम्पियन होण्याची अगदी पहिलीच वेळ आहे. तर पावसाचा फटका नेमकं कुठे कुठे बसलाय त्या संदर्भातल्या टॉप 5 बातम्या. नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांचं छत कोसळून मोठं नुकसान झालं. तर नगरसूलमध्ये घराचं छत कोसळून चिमुकली अगदी गंभीर जखमी झाली आहे. अंदरसूलमध्ये गायींच्या गोठ्याचे शेड कोसळून 10 गायी गंभीर जखमी झाल्या. अनेक ठिकाणी झाडं कोसळून वाहनांचं नुकसान झालं. जालन्यातील काही भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जालन्यातील धारकल्याण परिसरातील घरावरील पत्र उडाली आहे. यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंसह घरात साठवलेल्या धान्याचं साठे देखील मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालंय. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 4 धरणं मिळून 18.70% इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्याच तारखेला 14.57% पाणीसाठा होता. सांगलीत पावसामुळे अमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता 4 दिवसांपासून जलमय झालेला आहे. जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना इथून वाट काढावी लागते. गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडलंय. मात्र याकडे सार्वजनिक विभागाचं बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत आहे. लातूरला प्रेतावर अंत्यसंस्कार होत असतानाच ओढ्याला पूर आला. अर्धवट जळालेलं प्रेत वाहून जाता जाता वाचलेलं आहे. कुत्र्यानंही लचके तोडले होते. गावात मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी नसल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे.